रोज रोज भाजी पोळी खाऊन सगळ्यांनाच इतका कंटाळा येतो, तर म्हटलं आज वेगळं काहीतरी करूया. आणि काल ना आईने मार्केटमधून आम्रखंडाचा डब्बा आणला होता, कारण मला आम्रखंड खूप आवडतं. तर म्हटलं चला आज आम्रखंड आणि पुरी करूया. तेलकट फारसं कोणी खात नाही म्हणून बरेच दिवस झाले पुरीही केलेलीच नव्हती, तर दोन्ही कॉम्बिनेशन छान जुळून आलं. तर चला आज मी तुम्हाला दाखवते की मी पुरी कशी करणार आहे. पुऱ्या छान होण्यासाठी ना त्यात थोडीशी साखर घालायची आणि कणिक भिजवताना रवा घालायचा, म्हणजे पुऱ्या खुसखुशीत होतात आणि चव पण खूप छान लागते. त्यानंतर आपल्याला पुऱ्यांची कणिक ही थोडीशी घट्ट भिजवावी लागते रोजच्या पोळ्यांपेक्षा, म्हणजे पुऱ्या आपल्या वातड होत नाहीत. आणि साधारण अर्धा तास वगैरे ही कणिक अशीच भिजू द्यायची. चला आज तुम्हाला अद्विकाचा लूक दाखवते. बघा, छान पिंक कलरचा ड्रेस घातलाय आणि बीड्स लावलेले आहेत. अद्विकासोबत बराच वेळ खेळणं झालं आणि तोपर्यंत कणिकही छान भिजली गेली. मग मस्त गरम गरम पुऱ्या तळल्या आणि मस्त आम्रखंड पुरीवर ताव मारला. तर तुम्ही पण असा बेत कधीतरी नक्की करून बघा.